नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरला असाल, तुमची कोणतीही ब्रँच असू द्या, तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण आपण या व्हिडिओमध्ये तुमचं सेमिस्टर आता स्टार्ट झालेला आहे, राईट। मग तुमची प्रॅक्टिकल एग्जाम कधी होणार आहे, त्यानंतर तुमची थेरॉटिकल एग्जाम कधी होणार आहे, त्यानंतर तुमची क्लास टेस्ट 1 कधी होणार आहे, क्लास टेस्ट 2 कधी होणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत। तर हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा। तुम्हाला या सेमिस्टर मध्ये एग्जाम कधी होणार आहेत आणि त्यांचा रिझल्ट पण कधी लागणार आहे हे पूर्ण व्यवस्थित समजून जाईल। तर आता तुमचं सेकंड सेमिस्टर स्टार्ट झालेला आहे, तुमची कोणतीही ब्रँच असू द्या, तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। तर अकॅडमिक कॅलेंडर 2025-26 सेकंड सेमिस्टर, तर तुमचं जे हा सेमिस्टर स्टार्ट झालेला आहे हे 15 डिसेंबर 2025 ते 4 एप्रिल 2026 पर्यंत असणार आहे, राईट। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे। आपण सेकंड सेमिस्टरचे जे क्लासेस आहेत ऑल ब्रँचेसचे आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही मोडमध्ये स्टार्ट केलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास करायचा आहे त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऑनलाईन क्लासेसच्या ॲपची लिंक दिलेली आहे, मेड फॉर पॉलिटेक्निक। तो ॲप डाउनलोड करून घ्या। त्याच्यामध्ये तुम्हाला सेकंड सेमिस्टर मध्ये जा, वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत। तर ते तुमची जी ब्रँच आहे त्याच्यानुसार तुम्ही तो कोर्स घेऊ शकता। पहिल्यांदा डेमो लेक्चर बघा, त्यानंतरच कोर्स परचेस करा। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर समजा ऑफलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आपले ऑफलाईन क्लासेस नांदेडला आहेत, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेड, त्या पॉलिटेक्निकच्या जवळच, ठीक आहे। ज्यांना ऑफलाईन करायचं आहे त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता। ऑफिसचा पण नंबर दिलेला आहे आणि माझा पण नंबर दिलेला आहे। तर हे तुम्हाला 15 डिसेंबर 2025 ते 4 एप्रिल 2026 मध्ये तुमचं हे सेमिस्टर असणार आहे। आणि त्यानंतर क्लास टेस्ट 1 जे आहे, ठीक आहे, क्लास टेस्ट 1 जसं तुमची सेमिस्टर 1 मध्ये क्लास टेस्ट 1 आणि क्लास टेस्ट 2 झाली होती, सेम तसंच क्लास टेस्ट 1 जे आहे तुमची 27 जानेवारी ते 29 जानेवारी 2026 या डेट मध्ये तुमची क्लास टेस्ट 1 होणार आहे, राईट। म्हणजे आतापासून जर आपण बघितलं तर जवळपास एक अंदाजे 1.5 महिना आपल्याकडे आहे, राईट। आणि क्लास टेस्ट 2 कधी होणार आहे तुमची? क्लास टेस्ट 2 जे आहे ते 30 मार्च ते 2 एप्रिल 2026, राईट। हे 30 मार्च ते 2 एप्रिल 2026 मध्ये क्लास टेस्ट 2 होणार आहे, राईट। जर इथून बघितलं आपण जानेवारी, फरवरी, मार्च, म्हणजे इथं तुम्हाला 2 महिने मिळणार आहेत क्लास टेस्ट 2 च्या मध्ये, राईट। म्हणजे क्लास टेस्ट 1 झाल्यानंतर क्लास टेस्ट 2 ला आपल्याला वेळ मिळणार आहे, राईट। त्यानंतर तुमची आता एक्झाम कधी होणार आहे, प्रॅक्टिकल एक्झाम आणि थेरी एक्झाम। तर समर 2026 एक्झामिनेशन, प्रॅक्टिकल एक्झाम तुमची होणार आहे 8 एप्रिल ते 18 एप्रिल, ठीक आहे, 8 एप्रिल ते 18 एप्रिल 2026। त्यानंतर तुमची थेरीची एक्झाम, जसं तुमची फर्स्ट सेमिस्टरची बोर्डाची एक्झाम झालेली आहे तसंच तुमची सेकंड सेमिस्टरची बोर्डाची एक्झाम कधी होणार आहे, तर बघा थेरी एक्झाम 23 एप्रिल ते 16 मे 2026, ठीक आहे। हे 23 एप्रिल ते 16 मे च्या मध्ये तुमचं फायनल एक्झाम जे आहे, म्हणजे सेकंड सेमिस्टरची एक्झाम जे आहे, एंड सेमिस्टर एक्झाम सुद्धा आपण म्हणू शकतो, ती या डेट मध्ये होणार आहे। मग आता पुढचा प्रश्न असतो तुमचा, सर रिझल्ट कधी लागणार? तर रिझल्ट जे आहे, तर रिझल्टची डेट हे टेंटेटिव्ह आहे, तर हे अंदाजे आहे, थोडंफार पुढे मागे होऊ शकते। तर अंदाजे जे डेट आहे 3rd वीक ऑफ जून 2026, ठीक आहे। जून मध्ये 3ऱ्या आठवड्यामध्ये तुमचा हा रिझल्ट जो आहे तो लागू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या पूर्ण डेट जे आहेत, पूर्ण अकॅडमिक कॅलेंडर नुसार जे या सेमिस्टरमध्ये पूर्ण या सेमिस्टरची जी पूर्ण माहिती आहे त्यांच्यापर्यंत पण पोहोचेल आणि त्यांना पण याचा फायदा होईल। तर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा। आपल्या क्लासेसच्या ॲपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून ॲप डाउनलोड करून घ्या
आणि तुम्हाला अजून काही जास्त माहिती पाहिजे असेल तर मोबाईल नंबर सुद्धा दिलेले आहेत, त्याच्यावरती कॉल करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.